नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं शिर्डी, पंढरपूर, शेगावसह सिद्धिविनायक, दगडूशेठ आणि गणपतीपुळ्यात लाखो भाविकांनी घेतलं दर्शन। मद्यपी चालकांवर मुंबई पोलिसांकडून धडक कारवाई। मध्यरात्रीनंतर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी नोंदवल्या 127 केसेस। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर 8 दिवस राहणार बंद। ज्योतिर्लिंगाचं संवर्धन आणि मंदिराच्या देखभालीसाठी राहणार बंद। शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमामध्ये लाखोंची गर्दी। विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावट। पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त। सर्वपक्षीय नेतेही करणार अभिवादन। मॉडेल उर्फी जावेदवर कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट। सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत असल्याचा आरोप। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी ग्राहकांना दरवाढीचा धक्का। राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 25 रुपयांनी महागलं, तर घरगुती सिलेंडरचे दर जैसे थेच। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। आजपासून महागाई भत्त्यात लक्षणीय वाढ। 65 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा। चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना भारतात प्रशासन सतर्क। विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत 53 प्रवासी सापडले कोरोना पॉझिटिव्ह। आणि नवीन वर्षातही युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच। राजधानी कीव्हवर मिसाईल हल्ला। काही नागरिक जखमी झाल्याची माहिती।